आशा करते की सर्व मस्तच असाल। तर आजच्या दिवसाची सुरुवात मी 9 वाजता केलेली आहे, म्हणजे आज व्लॉगची सुरुवात। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला मी ब्रेसेस का बसवत नाही याचे उत्तर देणार आहे। सोबतच आज लवकरच आम्हाला रूम चेंज करायची आहे, घर दुसरं आम्ही बघितलेलं आहे। तर त्यासाठी आता रूम चेंज करायची, तर पॅकिंग वगैरे करायची आहे। तर आजच्या व्लॉगमध्ये हे सर्वच होणार आहे की मी पॅकिंग कशी करणार वगैरे, आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरही देईल की मी ब्रेसेस का बसवत नाही, आणि दुसरं काही असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईल। चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूयात, आणि व्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर येथे माझ्या चपात्या आणि भाजी, आज शेपूची भाजी केलेली आहे, स्वयंपाक झालेला आहे, आणि सोबतच बघू शकतात भांडे देखील झालेले आहे। हे भांडं मी थोडं भिजत ठेवलेलं आहे, जेणेकरून नंतर मी घासून घेईन। तर इथं माझं सर्व किचन वगैरे आवरलं आहे। आता सर्वात दिवसाची सुरुवात थोडीशी चहा घ्यावा म्हटलं, कारण की डोकं पण खूप दुखत होतं। तर 1 कप मी पहिले चहा घेणार। काही दिवसापूर्वी मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही दातांना ब्रेसेस का बसवत नाही, तर त्याचाच आन्सर देते। तर विषय कसा आहे माहिती का, थोडासा फायनान्शियल प्रॉब्लेम पण असतो, आणि दुसरा रिझन म्हणजे मी चेकअप केलं दातांसाठी। तर त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की मागचे 1-2 दात तुम्हाला काढावे लागतील वगैरे। तर माझ्यात एवढी काही पेन सहन करण्याची अजिबात क्षमता नाही आता तरी, त्यामुळे मी काही तो डिसिजन काही एवढा मनावर घेतला नाही। त्यामुळे मी काही ब्रेसेस वगैरे बसवण्याचं अजून काही मनावर घेतलेलं नाही, पण मी फ्युचरमध्ये नक्की करणारच आहे। पण ते थोडंसं मनाची ती तयारी ती अजून माझी नाहीये। बरं ठीक आहे, आय थिंक मी तुमचं प्रश्नाचं उत्तर दिलं असेल ताई। चला तर मग आता आमची रूम चेंज करायची आहे, त्यामुळे माझी इथं तयारी चालू आहे। कारण की रूम चेंज करताना पॅकिंग वगैरे आपल्या हाताने केली तर आपल्याला कळतं की वस्तू कुठे आहे वगैरे, म्हणून मी कोणाची हेल्प न घेता ही जी किचनची कामं आहे ती माझ्या हाताने करण्याला मला खूप जास्त आनंद वाटतो। तर इथे आज प्रथम बऱ्यापैकी झोपलेला आहे, तर किचनची कामं इथे मी आधी घेत आहे, कारण की किचनमध्ये बरेच असे छोटे मोठे कामं असतात, ते मी प्रथम उठण्याच्या आधीच करायला प्रेफर करते, कारण की तो उठला तर हे कामं मला अजिबात करू देत नाही। त्यानंतर मी इथे देव ते पॅक करायला घेतले होते। आता देव कसे पॅक करावे हे मला उमजत नव्हतं, पण मी कुठंतरी ऐकलं होतं की लाल कपड्यामध्ये देवांना गुंडाळूनच घेऊन जावं कुठं पण। त्यामुळे माझ्याकडे हा असा बॉक्स होता, म्हणजे आहे माझ्याकडे, हे फ्रीज कंटेनर आहेत, याच्यामध्ये माझे सर्व देव मावतील असा हा माझा कंटेनर होता। त्यामध्ये मी असा लाल कपडा होता माझ्याकडे, तो असा खाली अंतरून घेतला, आणि यामध्ये मी असे सर्व देव असे व्यवस्थित प्लेस केले। सोबतच ते दिवे वगैरे आणि अशा छोट्या छोट्या वस्तू असतात जशा की वाती वगैरे, हे दिवे मी धुवून घेतलेले आहेत, जेणेकरून नवीन घरात जाऊन म्हणजे दुसऱ्या घरात, तर त्यावेळेस आम्हाला जास्त प्रॉब्लेम नको व्हायला। त्यामुळे मी हे देव वगैरे धुवून घेतलेले आहे। आणि मला स्वामी महाराजांचे पारायण देखील करायचे होते, पण काय सांगावं काय माहिती, पण अचानक आम्हाला रूम चेंज करावी लागली। काय माहिती स्वामींची इच्छा असेल कदाचित। आणि तुम्हाला सांगते, अक्षरशः त्या मंदिराच्या शेजारीच दत्त महाराजांचं मंदिर आहे। याच्यावरून असं कळतं की आय थिंक सो स्वामी महाराजांचाच हा काहीतरी संदेश वगैरे असेल की तुम्ही रूम वगैरे चेंज करा म्हणून। कारण की आमच्या घरात आजकाल खूपच जास्त निगेटिव्हिटी वाढत चाललेली आहे, उगाच काही ना काही गोष्टीवरून वाद वगैरे होतच राहतो। आय थिंक सो स्वामी महाराजांची तीच इच्छा असेल की आम्ही घर वगैरे चेंज करावं म्हणूनच मी पारायण करण्याच्या आधीच त्यांनी आम्हाला असं रूम चेंज करण्याचं काहीतरी डिसिजन घ्यायला लावला। बरं ठीक आहे, असं मी लाल कपड्यांमध्ये हे सर्व मूर्त्या पॅक केल्या, आणि हा जो डब्बा आहे तो मी अजिबात सामानाच्या याच्यामध्ये नाही टाकणार, तो गाडीमध्ये हातामध्ये घेऊन जाईल। त्यामुळे देवांना मी अपमानित होईल असं काहीही यामध्ये होणार नाही। आय थिंक सो मी माझ्या परीने थोडंसं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलाय। जर काही चुकलं असेल मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं। त्याच्यानंतर मी इथे माझे जे छोटे मोठे भांडे होते जे की मी अजिबात आता वापरणार नाहीये, म्हणजे आता जोपर्यंत रूम चेंज करत नाही तोपर्यंत वापरण्यात येणार नाही, असे भांडे मी या टीपमध्ये भरून ठेवत आहे, जेणेकरून हा असा उचलला जाईल आणि गाडीमध्ये टाकता येईल। आणि फक्त वरती मी फक्त जितके लागतील तितकेच भांडे वरती ठेवण्याचा मी प्रयत्न करते। पण किती म्हणा, आता कुकिंगचं चॅनल आहे म्हटल्यानंतर भांडे तर लागतातच। तसंही आज मी काही कुकिंग वगैरे केलेले नाहीये, त्यामुळे भांडे लागणार नाही, म्हणून सगळे जितके होईल पॉसिबल होईल तितके मी भांडे इथे भरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। आता रूम चेंज करायची म्हटलं की आता कामांचा लोड वाढणारच, मग या चक्करमध्ये माझं असं प्रथमकडे जेवणाकडे लक्ष नको व्हायला,
म्हणून मी त्याच्यासाठी ना इथे ना खिचडीचा जो प्रीमिक्स असतो ना, जसे की डाळी वगैरे मी याच्यामध्ये एकत्र करून ठेवते, ते आता इथेच करून घेणार आहे, जेणेकरून मला आहे ना म्हणजे अजिबात टाइम नाही राहणार. तर त्यावेळेस आहे ना पटकन ही मी खिचडी त्याला टाकून त्याला खाऊ घालू शकते. तर मी काय करते माहिती का, मी त्याच्या खिचडीसाठी ना स्पेशली ना जे मदर इंडिया तांदूळ असतात ना, तो तांदूळ इथे मी वापरत असते. त्याची खिचडी ना खूपच टेस्टी बनते. अगदी गाळ हा तांदूळ शिजला जातो आणि त्या मुलांना पण आहे ना आपलं जास्त असं चव म्हणजे जास्त असं चावायला पण त्यांना मेहनत करावी लागत नाही. इझिली ही ना अशी खूपच मस्त होते, क्रीमी स्मूथ अशी. तर इथे मी ना हे तांदूळ असे 2 वाटी भरून घेतलेले आहे. मी वाटी किंवा कप असं मेजरमेंट करूनच हे जे खिचडीचं प्रीमिक्स आहे ना हे मी करून ठेवत असते. तर इथे ना 2 वाट्या या तांदळाच्या भरल्या आणि त्यासोबतच मी 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी मसूरची डाळ, अशा 2 डाळा मी इथे घेतलेल्या आहे. तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही ना इथे अगदी पाव किंवा अर्धा कप इतपत आहे ना तुरीची डाळ देखील घालू शकतात. पण प्रथमला आहे ना मुगाची डाळीची खिचडी खूप जास्त आवडते ॲज कम्पेअर टू तुरीची डाळीची खिचडी, म्हणून मी त्याच्यासाठी अशी प्लेन अगदी 2 डाळी मिक्स करून ही खिचडी त्याची बनवत असते. आता याला देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एखाद्या डब्यामध्ये काढून घेऊया. मी काय करेल माहिती का, हा जो डब्बा आहे ना तो मी अगदी हँडी ठेवल, जेणेकरून आहे ना मला लवकर आहे ना कसं होतं माहिती का, अचानक आहे ना सामान तिथं पडेल, त्या रूम मध्ये जाऊन ठेवल्या जाईल तर मला सापडणार नाही ऐन टायमिंग वरती डब्बा. त्यामुळे मी हा आहे ना थोडंसं हँडी ठेवेल. जसं की मी देवपूजाचं सामान ठेवणार आहे तसं हा पण माझ्या जवळ ठेवेल, जेणेकरून मला आहे ना अजिबात अशी शोधाशोध करावी लागणार नाही. तर हा डब्बा मी त्याचा पॅक करून ठेवलेला आहे. आणि त्यानंतर प्रथमही उठला होता, त्याचं खाणं पिणं आंघोळ यामध्ये डायरेक्ट मला आहे ना 2 वाजून जातात. तो माहिती का म्हणजे खूप मस्ती वगैरे करत असतो आणि तो उठला की मला किचनची कामं अजिबात करता येत नाही. कारण की कसं आहे, छोट्या छोट्या वस्तू असतात, तो तोंडात घालेल वगैरे किंवा त्याला लागेल वगैरे, त्यामुळे ना मी किचनची जे काम आहे ना तो उठल्यानंतर आहे ना कधीच करत नाही शक्यतो जास्त तरी. मग म्हटलं दुसरं काहीतरी करूयात. मग म्हटलं चला बेडरूमचं जे पॅकिंग आहे ना ते पहिले करून घेऊयात. बघू शकतात माझ्याकडे इतक्या साड्या आहेत असं हे बघितल्यानंतर वाटतं, आणि जेव्हा घालायची वेळ येते ना त्यावेळेस मला कळतं की माझ्याकडे साड्याच नाही. असं तुमच्यासोबत पण होतं का? मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर इथे ना मी सर्व साड्या ना असं बाहेर काढून घेत आहे, थोड्याशा वेगवेगळ्या करून घेईल, जेणेकरून आहे ना मला त्या पॅक करायला थोडं सोपं जाईल. आता कसं आहे ना, काही साड्या माझ्या खूप जास्त महागाच्या आहे आणि ज्या जॉर्जेट चिफॉन अशा ज्या साड्या आहेत ना, या साड्या आहे ना असं आपण अशा कशाही पॅक केल्या ना तरी त्यांना काही फरक नाही पडणार. पण ज्या सिल्क त्यानंतर अशा काही हेवी फॅब्रिक जे असतात ना, ते जे फॅब्रिकच्या साड्या असतात त्यांना आपल्याला व्यवस्थितच पॅक करावं लागतात. तर आता मी काय करणार माहिती का, सर्व साड्या इथं काढून घेणार आणि ज्यांना घडी घातल्यानंतर त्या चुरा होतात अशा साड्या मी वेगळ्या केल्याय आणि जॉर्जेट चिफॉनच्या साड्या मी वेगळ्या केल्याय. आता ज्या जॉर्जेट चिफॉनच्या साड्या आहेत ज्यांना की घडी घालून कशीही घडी घाला काहीही फरक पडत नाही, अशा साड्यांना मी अशा ह्या कॅरी बॅग मध्ये पॅक करणार आहे. आता काय माहिती का, पावसाळा चालू आहे आणि एखाद्या वेळेस आमच्या ज्या दिवशी शिफ्टिंग असेल त्या दिवशी जर पाऊस असला तर हे कपडे ओले होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे आणि डागही लागू शकतात. त्यामुळे मी अशी कॅरी बॅग आहे बघा माझ्याकडे, मी कॉटवर ठेवलेली बघा, खूप मोठी आहे, अक्षरशः ती गोणी वगैरे असतात ना त्या साईजची ही कॅरी बॅग आहे. तर या कॅरी बॅग मध्ये ना मी ज्या चिफॉन वगैरेच्या साड्या आहेत ना त्या यामध्ये ठेवेल आणि नंतर आहे ना त्याला व्यवस्थित असं पॅक करून घेईल. तर इथं मी काय केलं माहिती का, वरतून आहे ना अशी कॅरी बॅग ठेवलेली आहे, जेणेकरून वरतूनही पाणी जाण्याचा अजिबात असा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याला आहे ना असं आपण गिफ्ट रॅप करतो ना तशा प्रकारे याला पॅक करून मी याला सेलो टेप लावून याला पॅक करून घेतलंय. आता हे झालं जॉर्जेट चिफॉनच्या साड्या. आता जे काही सिल्क साड्या आहे, जशा पैठणी आहेत, जॉर्जेटमध्ये ऑर्गॅन्झा साड्या आहे, या साड्यांना ना आपण थोडंसं जरी चुळामुळा करून जर ठेवलं ना त्यांच्यावरती सुरकुत्या आड्या पडायला लागतात. मग अशा साड्यांसाठी ना मी अशी बॅग घेतलेली, माझी ट्रॅव्हल बॅग, याच्यामध्ये मी शक्य होईल तितक्या साड्या बसवण्याचा प्रयत्न करते. पण आहे ना तरीही माझ्या साड्या नाही याच्यात बसल्या नाही, तरीही 2-3 साड्या उरलेल्याच होत्या. आणि दुसरं कपाट उघडल्यानंतर मला कळलं की माझ्याकडे अजूनही किती साड्या आहेत. तर आता या तर बसल्या याच्यामध्ये थोड्याफार, आणि थोड्याफार काही साड्या आहेत ना त्या मी दुसऱ्या याच्यामध्ये पॅक करून घेईल. आणि माझ्याकडे ना तुम्हाला हा दाखवते, हा जो ब्लाऊज आहे ना जो की मी वट पौर्णिमेला घातला होता, तुम्ही जर तो माझा व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला दिसून जाईल. तर तो माझा सगळ्यात जास्त महागाचा ब्लाऊज आहे, म्हणजे साडीपेक्षा जास्त त्या ब्लाऊजची किंमत आहे लिटरली. ऑब्व्हियसली असणारच, कारण की तो आरी वर्कचा ब्लाऊज आहे म्हणा.
तर ठीक आहे, असंही काहीतरी. इथे जेवढं सामान पॅक झालंय ना ते मी थोडंसं साईडला ठेवत आहे, जेणेकरून आहे ना लक्षात राहील की एवढं पॅक झालेलं आहे आणि हे ठेवायचंय म्हणून. इथे बघू शकतात प्रथम किती मस्ती करतोय, माझं काम वाढवण्याचं पूर्ण असं काम करत असतो तो. त्याच्यानंतर आहे ना मी हे मिस्टरांचे कपडे आहेत, हे मिस्टरांचे कपडे ना असे इस्त्री वगैरे केलेले होते, त्यामुळे मी अशा बॅगमध्ये स्टोअर करत आहे. आणि ही बॅग आहे ना स्पेशल त्यांच्याच कपड्यांची आहे. लिटरली त्यांचे कपडे ना एवढ्याशा बॅगमध्ये मावले होते आणि माझे कपड्यांसाठी अक्षरशः 3 गोण्या आणि 1 बॅग लागली होती लिटरली. आणि याच्यामध्येही मी माझ्या काही साड्या ठेवलेल्या आहेत बरं का. याच्यामध्ये ना अक्षरशः आहे ना 50% ना माझंही सामान आहे, बाकीचं जेवढं 50% सामान असेल नाही ते त्यांचं. आणि इथे ना मी तुम्हाला त्यांचा कपाटाचा व्ह्यू पण दाखवते, बघू शकतात. इथे देखील माझ्या जे साड्या आहेत ना यांनी इथे ना अतिरेकी आक्रमण, सॉरी ते काय म्हणतात त्याला, ते केलेलं आहे इथं. म्हणजे ना त्यांना ना अक्षरशः खूप कमी जागा अशी भेटते, पण त्याच्यामध्येही त्यांचे कपडे आरामात बसून जातात आणि माझे कपडे कितीही जागा द्या तरी सुद्धा बसत नाही असे. आणि तरीही सुद्धा माझ्याकडे घालायला कपडेच नसतात, असा विषय आहे. तुमच्याकडे पण असं असतं का मला नक्कीच सांगा बरं का. आता हा आहे माझा आहे ना जे माझ्याकडे ज्वेलरी वगैरे आहेत ना जे आर्टिफिशियल, त्याचा हा कलेक्शन आहे. तुमच्यासोबत आहे ना मी कधीतरी शेअर देखील करेल की माझ्याकडे जो ज्वेलरी कलेक्शन आहे ना तो. पण इतके सारे ज्वेलरी कलेक्शन आहे ना माझ्याकडे, तर मी ना अक्षरशः आहे ना प्रत्येक फेस्टिवलसाठी ना असं वेगवेगळे लुक तयार करू शकते, इतके ज्वेलरी आहेत माझ्याकडे. आणि माझं मेकअपचं बी सामान आहे ते देखील मी इथं व्यवस्थित ऑर्गनाईज करत आहे. आणि हे जे आहे ना हे मला खूप जास्त प्रिय आहे माहिती का. त्यासाठी ना मी यांना ना व्यवस्थित अशा कार्डबोर्ड आहे माझ्याकडे मोठंसं, त्याच्यामध्ये ना मी पहिले ना प्रथमची जी खेळणी होती ना ती स्टोअर करायची. पण आता मला शिफ्टिंग करायचंय तर मला बॉक्स लागता येतं. आणि याच्यामध्ये ना माझी जी सगळे जे जीवापाड असे प्रिय वस्तू आहेत ना त्या मी याच्यामध्ये पॅक करून ठेवल्या आहेत. सोबतच ज्या वस्तू मी स्टॉकमध्ये ठेवत असते जसं की शॅम्पू, कंडिशनर, सिरम, सनस्क्रीन, त्या देखील याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवल्या. तर हे काम करूपर्यंत मला अक्षरशः 5 ते 6 वाजलेले होते. त्याच्यानंतर थोडीशी प्रथम सोबत मी मस्ती वगैरे केली आणि नंतर इथे स्वयंपाकाला लागले. तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये ना म्हटलं खिचडी बनवा, पण नको, खिचडी ना उद्या परवा मी खूप जास्त दमेल ना त्या दिवशी बनवेल. आज मी इथे चकोल्या बनवल्या होत्या. घरामध्ये मी भाजीपाला वगैरे स्टोअर केलेला नव्हता, त्यामुळे ना अगदी बेसिक अशा चकोल्या बनवल्या होत्या. मी आणि प्रथम आम्ही दोघांनी व्यवस्थित एन्जॉय केल्या आणि असाच आजचा आमचा असा हेक्टिक दिवस होता. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्लॉगसह. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया. बाय बाय.